हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर ना सारख्याच मला सतत त्याच कमेंट होती, काय सारखे तेच ड्रेस घालते तेच. म्हणून मी माझ्या स्वतःसाठी काही शॉपिंग केली. काही ड्रेस मी स्वतः शिवणार आहे आणि फर्स्ट टाइम मी माझ्यासाठी एवढी शॉपिंग केली. तर चला मी तुम्हाला दाखवते. काही मी ओपन करून बघितले कारण मला दिवाळीसाठी पण काही ड्रेस शिवायचे होते. तर त्यातला ना हा पहिलावाला ना मी व्हाईट कलरचा घेतला आहे बघा. त्याचा दुपट्टा हाच आहे. दुपट्ट्यावरती पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे. व्हाईट कलरचा घेतला कारण माझ्याकडे व्हाईट कलरचा एकही ड्रेस नाही आहे. तर मोठी अशी ओढणी आहे याची. त्यानंतर हावाला नाही तर तो पॅन्टचा कपडा आहे. तर मला पॅन्टचा कपडा इतका जास्त असा आवडला नाही, पण मला म्हणजे टॉपचा कपडा खूप आवडला. मग मी विचार केला की ठीक आहे ठेवून घेऊया म्हणून. हे बघा, हे अशी आहे याची डिझाईन आणि सुंदर दिसते. तर मी याचा ड्रेस शिवणार आहे. या पूर्ण खालीपर्यंत हे बघा अशी डिझाईन आहे. याच्यावरती पूर्ण याच्यावरती एम्ब्रॉयडरी केलेली आहे. हे बघा व्हाईट याच्यावरती. हे साईडवाला पण छान वाटतंय. तसं आधी म्हणजे बघा मध्ये असे ना स्टोन पण आहेत. तर हा मला छान आवडला म्हणून मी घेतला आहे. पण मला ह्याचा कपडा ना थोडासा म्हणजे छान आहे, कॉटनचाच आहे पण मिक्स कॉटन वाटतंय. असं प्रॉपर जे कॉटन असतं ना तर ते नाही वाटत आहे. तर मी विचार करत होते की काय करू कारण जेव्हा पण मी धुवेल नंतर त्याला इस्त्री केल्याशिवाय घालता येणार नाही आहे. असा हा ड्रेस आहे. अस्तर लावून ह्याला छान असा मी ना शिवून घेईल. अजून माझं तळ्यात मळ्यात सुरू आहे की काय करावं. तसा ड्रेस छान आहे, मला आवडला. मी आधीच ओपन करून बघितला होता, मला शिवायचं होतं त्यासाठी. त्यानंतरची चिकू कलरची बघा ही साडी आहे नारायणपेठ. तर ना ही साडी दाखवण्याचं एकच कारण आहे की मला त्याच कमेंट सारखं तुम्ही मेसेज करता की काय मिशोवरती तर 500-600 रुपयाला साड्या आहे, तो ड्रेस एवढा महाग 1000ला विकते. तर मी ही साडी मिशोवरचीच घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही क्वालिटी. तुम्ही 600 रुपयाची मागवून बघा त्याची किती डल क्वालिटी येते. ही मी 1100 रुपयाची मिशोवरची साडी मागवलेली आहे. ह्याची लिंक मी तुम्हाला देऊनच देईल. ऑफरमध्ये सुद्धा ही साडी 950, 999 वगैरे अशी भेटते. तर ह्याची क्वालिटी बघा आणि मग त्याची क्वालिटी बघा. तर मी ही दिवाळीलाच वेअर करणार आहे साडी. सुंदर आहे बघा, खूप मस्त आहे आणि गोंडेसुद्धा आहे पदराला. तर 600वालीही तुम्ही मागवून घ्या, असं नाही. मी कपडा आवडला नाही तर मी रिटर्न करत असते, मला नाही आवडला तर आता सगळेजण काठपदरची शक्यतो साडी नेसतात. तर मी ना डिझायनर घेतलेले म्हटलं. आणि ते आमची दिवाळी कशी होईल काही माहीत नाही, जाऊ दे म्हटलं. काय एखादं तरी म्हटलं बघू इकडे तिकडे गेलो वगैरे तर होईल. तर हा बघा ह्याचा ब्लाऊज पीस आहे. साडी खूप छान आहे पण पिस्ता कलरमध्ये आहे. मला पिस्ता कलरचे कपडे छान दिसतात. आणि ह्या ब्लाऊजवरती पण बघा पूर्ण असं वर्क केलेलं आहे. पूर्ण वर्क असा ब्लाऊज आहे. मला वाटलं होतं की रेडी ब्लाऊज आहे म्हणून मी साडी मागवली. म्हटलं रेडी ब्लाऊज असेल चला वेअर करू आणि हे करू. पण ह्याच्यावरचा ब्लाऊज शिवायचं म्हणजे आता ते शिवायचा लई कंटाळा येतो. तर हे बघू शकता. आणि व्हाईट कलरचा एखादाही ब्लाऊज नाही की आपलं त्याच्यावरती मॅच करता आला असता साडी. तर साडी खूप जास्त छान आहे. जॉर्जेट फॅब्रिकमध्ये साडी येते पण एकच नंबर आहे साडी. पण मला असं रेडी ब्लाऊज दाखवला होता त्याच्यामध्ये आणि असा का दिला आहे मलाच नाही समजत आहे. जाऊ दे. त्यानंतर पुढचं तर याच्यामध्ये ड्रेस आहे. तर कालचा परवाचा जो एक ब्लॉगमध्ये मी ड्रेस टाकला होता तर तोही ड्रेस ना छानच होता, मी घातला होता बघा. पण तो दाखवला व्हिडिओमध्ये म्हणून आज नाही तो दाखवत. तर हा एक ड्रेसचा सेट होता. आता दिवाळी आहे तर मग थोडासा ट्रॅडिशनल लुकमध्ये. तर ही बघा हा तिचं ओढणी आहे, अशी ओढणी आहे. ओढणीवरचे असे गोंडे पण आहेत ओढणीला. आता मेन आपण टॉप बघूयात कसं आहे. तर बहुतेक याच्यामध्ये पॅन्ट पण आहे. पॅन्ट ना सिंपल ट्राउझर आहे बघा, सिंपल अशी ना ट्राउझर आहे. कपडा छान आहे पण पॉकेट पण आहेत पॅन्टला. आणि हा आहे बघा ड्रेस. तर छान आहे ड्रेस, सुंदर आहे, मस्तच आहे. आपण खाली असं जसं दुपट्ट्यावरती आहे ना तर सेम तसंच खाली पण आहे. तर मी वेअरही करून तुम्हाला दाखवते की कसा दिसतोय, कारण फिटिंग वगैरे करावं लागलं ना मग ते पण मला करायचं आहे. मी म्हटलं या वर्षीची दिवाळी आमची इकडेच होणार आहे तर साड्या इतकं काय
तेच ते साड्या कंटाळा येतो म्हणून म्हटलं ड्रेसच काही घेऊया. त्यानंतरचं काय डेली यूज किंवा बाहेर जाण्यासाठी शॉपिंग केली. त्यातला हा पहिला टी शर्ट आहे. बघू शकता खूप सुंदर आहे. असं ह्याला अशी कॉलर आहे ते आणि स्लीव्ज अशी फुल आहे. तर कपडा क्वालिटी खूपच छान आहे या टी शर्टची सुद्धा. त्यानंतरचा पुढचा आहे तर हा पण एक टॉपच आहे, पण थोडा स्लीवलेस आहे. म्हटलं मला स्लीवलेस ट्राय करायचे आहेत की कसे वाटताय. म्हणजे पूर्ण पण नाही, अशी थोडी फ्रिलची स्लीव्ज आहे याला. तर हा पण सुंदर आहे. कलर थोडेसे मी यावेळेस ना वेगळे घेतलेले आहेत, जेणेकरून ना सारखं डार्क कलर नाही चांगले वाटत म्हणून. तर मी सगळे ना वन बाय वन ना तुम्हाला ट्राय पण करून दाखवेल वेअर करून. आणि माझ्या सगळ्या ड्रेसची साईज शक्यतो मी एक्स्ट्रा स्मॉल म्हणजे XS अशी मागवते. आणि नसेलच तरी S घेते मग फिटिंग करते. पण XS घेतली ना म्हणजे एक्स्ट्रा स्मॉल, तर ते मला फिटिंग पण नाही करावं लागत, मग बरोबर येतात. फक्त रेडीमेड जे काही ड्रेस असतात ना तर त्याचे कट खूप खाली असतात, तर म्हणून मग माझं थोडंसं मूड ऑफ होतो. पण ठीक आहे, चला आता हा वाला पण मी बघते कसं आहे. हा टी शर्ट आहे ब्लॅक, जो मी डेली यूजसाठीच घेतलेला आहे. पण ह्याची साईज बघता मला असं वाटतं हा इतका कसं काय मोठा आहे. M साईज दिली आहे मी, S मागवली होती. तर हा मला बसणारच नाही, कारण बघूनच सांगते मी तुम्हाला हा बसत नाही म्हणून. तर ह्याच्यामध्ये सगळे टी शर्ट आणि टॉप आणि जीन्स असेच आहेत. आणि साडी मला आवडली बरं का, ती एकदम लाईट वेट पण आहे, पण तिचं ब्लाऊज रेडी नाही आलेलं. आणि ब्लाऊज शिवायचं म्हणजे ते स्वतःच म्हटलं की नाही शिवावं असं वाटतं. तर हा एक टी शर्ट आहे बघा, ह्याची पण क्वालिटी छान आहे. स्लीव्ज थोडीशी वेगळी पॅटर्न होत आहे, त्यामुळे म्हटलं ट्राय करूयात की कसे. छान वाटतं हा पण. तुम्ही म्हणाल सगळे टी शर्ट आणि टॉप्सच घेतलेस की काय, तर मी शक्यतो मला असेच कपडे छान दिसतात. आणि मी थोडीशी मोठी पण दिसते ड्रेसमध्ये. काय होतं ना, म्हणजे एकदम लुकडी बारीक बारीक अशी दिसते आणि मला बिलकुल पण नाही चांगले दिसत ड्रेसेस. जसे की हे असे कपडे थोडीशी मला चांगले दिसतात असं माझं म्हणणं आहे स्वतःचं. त्यानंतरचा हा एक टॉप आहे बघा, आणि हा पण ना खूप जास्त छान आहे. ह्याची क्वालिटी पण ना खूपच मस्त आहे. हा पिंक कलरमध्ये आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये लेस आहे बहुतेक वाईन कलरची, 9 मीटर लेस आहे, ज्याचा आपल्याला ड्रेस शिवायचा आहे. आणि आता सगळ्यात लास्ट आहे म्हणजे जीन्स. आता इतके टॉप घेतले तर जीन्स एखादी तरी झालीच पाहिजे, म्हणून मग जीन्स पण एक घेतली. बघा ती जीन्स कशी आहे. तर अशी लूजच जीन्स आहे बघा. अशी नव्हती माझ्याकडे ब्लॅकमध्ये आहे एक, पण ती थोडीशी स्ट्रेचेबल वेगळं आहे, म्हणून मग ही वाली ट्राय केली. तर बघूयात आता ही कशी बसते. चला आता मी ना हे सगळं वेअर करून पण तुम्हाला दाखवते की कसे दिसत आहेत ते माझे सगळे कपडे. कारण मलाच खूप एक्साइटमेंट आहे ना, ड्रेस शिवावा का नाही माझं चाललं. कारण मला ह्याचं फॅब्रिकची जी थोडंसं मला असं वेगळं वाटतंय. बाकी धुतल्यानंतर असेल की काय ठरवते अजून माझं. तर हा ब्लॅक टी शर्ट ना थोडासा लूज होता, M साईजमध्ये दिला होता त्यांनी. येस होती माझी साईज, पण मला छान वाटला लूज दिला. तर हा दुसरावाला ना छान होता, पण मला नव्हता एवढा काही खास दिसत असं मला वाटतंय. पण हा वाला पिंक आहे ना, तो मला खूपच छान दिसत होता. त्याच्यानंतरचा एक जो होता ना पिस्ता कलरचा, तो तर एकच नंबर दिसत होता, पण ती क्लिप कुठे गेली काय माहीत. आणि हा पिंक कलरचा पण छान आहे. तर आता माझ्याकडे भरपूर सारे टॉप झालेले आहेत. आणि त्यासोबतच सोफा कवरसुद्धा आलेला होता, तसा तुम्ही पाहिलाच आहे मागं ब्लॉगमध्ये. पण आज जरा जवळून दाखवते. ज्या दिवशी मी टाकला होता ना त्या दिवशीचाच हा व्हिडिओ आहे. हे बघा, हा सोफा कवर छान आहे, पण मला साईड कवर पण आवडतात. साईडला काय करतो रुद्र मग खराब करतो. हे वरती साईडला दिसत आहे ना, तर मला साईड कवरशिवाय सोफा कवर नाही आवडत असा. जास्ती करून तुम्ही बघितलं असेल तर माझी साईडचं पार्ट आहे ना, तर मला मॅट्रेससाठी बेडशीट शिवायची होती. त्यासाठी मी ते इलॅस्टिकचं माप पहिल्यांदा घेतलं. तर इलॅस्टिक कसं टाकायचं तुम्हाला सांगते. तर जेवढा पण आपला आता चौकोनी तर नाही, माझा 6 बाय 7चा बेड आहे.
तर बघा या साईडने उभं एक आणि आडवं एक इतकं आपल्याला इलास्टिक घ्यायचं असतं. म्हणजे जेवढा बेड असेल त्या गाद्या असेल त्या गादीच्या अर्धी गाद्या आपल्याला इलास्टिक लागतं. थोडक्यात समजून घ्यायचं असेल तर म्हणजे या कोण्यापासून पलीकडे कूलरच्या कोण्या इतकं आपल्याला इलास्टिक लागेल. म्हणजे अर्धं लागेल. तुम्ही कसं पण घेतलं तरी. तर मी डायरेक्ट बेडशीट आणली, याच्यावरती टाकली, चारी बाजूनी ना खाली गादीच्या खालीपर्यंत जाईल ना इतकं सोडायचं आणि कट करून घ्यायची. काही करायचं नाही तामझाम. त्यानंतर बेडशीट उचलायची. जे कोपरे असतात ना आपल्या गादीचे कोपरे, तर त्याची उंची किती आहे चेक करायचं. आणि जेवढी उंची येत असेल ना तेवढी उंची इथं असं तिरक्यामध्ये आपल्याला शिलाई द्यायची कोपऱ्यांनी. चारही कोपऱ्याला द्यायची. राहिलेलं कट करा किंवा मग गाठ मारली तरी चालते. म्हणजे निसटत पण नाही, पण गाठ मारल्यावर लय जास्त जाड दिसेल, त्याच्यामुळे शक्यतो कटिंग करून टाका. आता चारही कोपरे सेम पद्धतीने मॅट्रेसची उंची असेल ना, म्हणजे किती उंचीचं जाडं मॅट्रेस आहे त्यानुसार ही आपल्याला कटिंग लावायचं आहे कट. तर असं सगळ्या चारही कोपऱ्याला करायचं. आणि त्याच्यानंतर मग डबल फोल्ड करून पूर्ण बेडशीटच्या चारही बाजूनी शिलाई करून घ्यायची. डबल फोल्ड करायचं आणि सगळीकडून शिलाई करायची. मी तुम्हाला पुढे दाखवतेच की कशी करायची. एकदम सोपी पद्धत आहे, पण त्याच्या आधी चारही कोपरे मी तुम्हाला इथे करून दाखवलेत बघा, जेणेकरून समजावं की एकच कोपरा केल्यानंतर समजणार नाही, म्हणून मग चारही कोपरे दाखवलेले आहेत मी इथं. तर आता बघा, आता सगळीकडून आपण इथं असं डबल फोल्ड करून घेऊयात. हे बघा, असं जिथून आपण सुरुवात करतो ना तिथपर्यंत यायचं आणि तिथून एखादा इंचभर सोडून द्यायचं जिथून आपल्याला इलास्टिक टाकायचं आहे. आता इथून चालू करायचं. जे पूर्ण बेडशीटला पूर्ण आपल्याला डबल फोल्ड करून शिलाई करायची आहे. आणि थोडी तुम्ही इलास्टिक किती रुंदीचं वापरताय त्याच्यावरती या डबल फोल्डचा ठरलेलं आहे. आम्ही एकदम छोटं म्हणजे 1/2 इंचाचं, पाऊण इंचाचं जास्त छोटंसं तर ते इलास्टिक यूज करणार होते. तर आता बघा, जिथून आपण इलास्टिक घालायला चालू करणार आहे ना, तर तिथूनच आपण पुढून काढायचं आहे. तर इलास्टिक आत्ता सध्या तरी मी मोजून घेतलेलं नाही आहे, पण तुम्हाला जर आयडिया येत नसेल तर जसं मी सांगितलं तसं म्हणजे अर्धी गादी इतकं आपल्याला इलास्टिक घ्यावं लागतं. एक साईडची पूर्ण उंची घ्यायचं आणि एक साईडची अर्धी असं. ठीक आहे, तर तुम्हाला समजलंच असेल. मी तर अंदाजेच टाकते तरी माझं बरोबर येतं. पण कटिंग करून घ्यायचं असेल तर आता बघा, जिथून घातली तिथूनच बाहेर काढायचं आणि मग इथं शिलाई देऊन घ्यायची. हे बघा, असे शिलाई देऊन घ्यायची. तर याचा सविस्तर व्हिडिओ मी आपल्या क्रिएशनच्या चॅनलवरती टाकेनच नेक्स्ट व्हिडिओ, पण आता म्हणलं याच्यामध्येच ॲड करून देते. तर इथं जिथं ओपन राहिलं होतं ना तिथं डबल आता मी शिलाई केली आणि झाली माझी बेडशीट इथं रेडी इलास्टिकवाली. थोडा वेळ लागतो बरं का, जेवढं दिसते तेवढं सोपं नाही आहे. चारही बाजूनी डबल फोल्ड करा, इलास्टिक टाकायच्यामध्ये थोडा वेळ जातो. तर आता काय करायचं, जसं आपण बेडशीट लावतो तशीच लावायची आहे. हे जे कोपरे आहेत ना आपले कोपरे, तर त्याबरोबर ह्या गादीच्या कोपऱ्याला कोपरा आला पाहिजे असं. तर मी थोडंसं ना जास्तीचं मेजरमेंट घेते, कारण कॉटनच्या बेडशीट आहेत ना, तर मग धुतल्यानंतर थोडं आकसतात. तर मग मी जेवढं आहे ना तर त्याच्यापेक्षा थोडं जास्ती घेते. सुरुवातीला अगदी गादीच्या खालीपर्यंत आतमध्येपर्यंत टाकते आणि नंतर मग थोडंसं कमी करते, असं करते. कारण धुतल्यानंतर आपोआपच ते कडक, आता जी कडक वाटते ना तर ती मऊ होऊन जाते बेडशीट नंतर आणि थोडी आकसते. खूप सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे इथं इलास्टिकमध्ये, बेडशीटला इलास्टिक कसं लावायचं, इलास्टिक फिटेड कशी करायची. तशी बेडशीट ना खूप लांब होती. याच्यातून ना 2 उशांचे कवर, त्याचसोबत ना सोप्यांच्या चारी बाजूला साईड कवर 4 झाले होते. बघूयात सोप्याच्या कवरचं नंतर मी माझे जे छोट्या उशा आहेत ना बेडवरती, तर त्या उशांना कवर नाही झाला. कारण की एक मोठा, कितीही मोठी गादी असू द्या त्या गादीचा कवर होतो आणि एक सिंगल बेडचा होतो. पण मी इथं उशांचा पण केला आणि राहिलेला मग सध्या तर आता मी इथं सोप्यावरती टाकलेला आहे साईड कवर म्हणून. बघू नंतर जे होईल ते तुम्हाला दाखवेनच पुढं. बघू शकता किती व्यवस्थित आणि छानपैकी अशी कवर लागला आहे. आता हा तेव्हाच निघतो ज्यावेळेस आपल्याला धुवायचं आहे, ते सुद्धा ओढून काढावा लागतो, आपोआप निघत नाही. नाहीतर रोज ती हलवा, रोज ती बेडशीट हातरा, परत ती पोरं विस्कडून टाकतात. तर तसला बिलकुल तामझाम नाही. तुमच्या घरात किती पण लेकरं असू द्या, बिलकुल पण ना खराब करत नाहीत. म्हणजे जसंच्या तसं राहतं. मी तर आता टाकलं ना डायरेक्ट आता धुवायलाच काढते. तर फायनली माझा इथं बेड रेडी झाला आणि खूप छान फ्रेश वाटत होतं. तुम्हाला आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओसुद्धा कसा वाटला आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून खूप सारं प्रेम द्या. भेटूयात आपण पुढच्या एका छानशा छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.